रावेर तालुक्यातील सेतू चालकांचे काम बंद आंदोलन, तात्काळ गुन्हे मागे घ्या, तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी। आम्ही सर्व रावेर तालुक्यातील CST चालक इथे तहसील कार्यालय रावेर येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। कारण की शासन जे पीक विमा पद्धती जी राबवते त्याचे फक्त विमा फॉर्म भरण्याचे काम आम्ही करतो। त्याचे विमा फॉर्म भरत असताना शेतकरी आम्हाला जिओ टॅग फोटो तसेच त्यांच्या मोबाईलवरती येणारा OTP सांगून आम्ही फक्त फॉर्म भरण्याचे काम करतो। याच्या व्यतिरिक्त आमचं कोणतंही काम नाही। त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक आहे किंवा नाही आहे हे सुद्धा पडताळणी करण्याचं काम आमचं नाही, परंतु शासन आमच्यावरती जुलमी अत्याचार करत असून चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रयत्न करीत आहे। ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे त्यांना सोडून आमच्या 48 केंद्र चालकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। तरी याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत व आम्ही असं ठरवलेलं आहे की या वर्षापासून शासनाच्या कोणत्याही पिकाचा आम्ही म्हणजे शासन राबवित असलेल्या कोणत्याही योजनेचा पीक विमा आम्ही काढणार नाही व शासनाने आम्हाला कोणतीही जबरदस्ती करू नये। सदरील विमा रिजेक्ट हा आम्ही भरलेला, तसेच बँकांमधून सुद्धा जे विमे काढलेले आहेत शेतकऱ्यांनी ते सुद्धा विमे रिजेक्ट झालेले आहेत व त्याच्यात सुद्धा गोंधळ आहे। तर मग शासनाने आमच्यावरती जी पद्धती राबवली तीच पद्धती ती बँकांवरती का राबवत नाही आहे, बँकांवरती का गुन्हे दाखल होत नाही आहे, हा आमचा शासनाला प्रश्न आहे। व्हेरीफाय करणं त्याची यंत्रणा आमच्याकडे कुठलीही नाही। कसं व्हेरीफाय करायचं, त्यांनी खोटा उत्तरा दिला, खोटा फोटो दिला, काय तो त्याच्याबरोबरच आमच्या वेलीवर जो तुमच्या मार्फत जो आकडा देण्यात आला की हा डायरेक्टली याच्या खात्यात 1.25 कोटी याने घोटाळा केला। तो कसा या 1.25 कोटीची मॅनेजमेंट कशी झाली त्या आकड्याची, त्याच्या खात्यात येणार आहे का? नाही, त्याचे पत्र आलं असेल ना साहेब तुम्हाला तिकडून पत्र आले, कारण मग त्याची कॉपी आम्हाला मिळावी याच्या मार्फत। कारण तो 1.25 कोटी समजा एका वेलीच्या खात्यात त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला 1.25 कोटीचा, परंतु 1.25 कोटी त्याच्या खात्यात येणार आहे का आणि ते मंजूरच होणार आहेत का? ते मंजूर जर का झाले बऱ्याचशा वेलींचे जे आता विमे रिजेक्ट झाले त्याच्यात आता आकडा तुमचा कमी झाला, मग आता तुम्ही त्या गुन्ह्यामधून आकडा कसा कमी करणार? आणि बँकांमधील जे रिजेक्ट झाले त्यांच्यावर काय केलं, काय कारवाई केली? त्यांच्यावर काय कारवाई केली तुम्ही? त्याची वेलींवर कारवाई केली, त्याची बँकांवर काय कारवाई केली तुम्ही? आणि जे वेलीने डॉक्युमेंट अपलोड केले आहे ते लोक शेतकऱ्यांनी आणून दिलेले केले ना, जिओ टॅग फोटो, 7/12 उतारा, आधार, बँक सर्व शेतकऱ्यांनी आणून दिलेला आहे। वेलीने बांधावर जाऊन विमा काढायचा। एक जण बोला, म्हणजे कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता डायरेक्ट गुन्हे दाखल झाले आपल्यावर, म्हणजे एका प्रकारे अन्याय झालाय। विमा भरण्याचं काम जसं वेलीने केलं तसं शहानिशा करण्याचं काम कोणाचं होतं साहेब? विमा कंपनीचं, कृषी कार्यालयाचं कोणाचं काम होतं? हे त्यांनी का केलं नाही साहेब? उतार्यावरचं पीक पेरा चेक करायचं काम कोणाचं आहे?